जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे याच वर्षात 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी आता 26 निष्पाप नागरिकांची हत्या केली। यानंतर मे महिन्यामध्ये भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत यशस्वी कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं। या कारवाईनंतर पाकिस्तान अक्षरशः गुडघ्यावर आला। आता लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसूरी याने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे। जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे याच वर्षात 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी 26 निष्पाप नागरिकांची हत्या केली। यानंतर मे महिन्यात भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत यशस्वी कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं। या कारवाईनंतर पाकिस्तान अक्षरशः गुडघ्यावर आलाय। आता लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसूरी याने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।